चला तर मंडळी, दिवाळी फराळ भाग 3 मध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग भाजणीची चकली। परफेक्ट चकली बनवायची असेल तर रील अगदी शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा। सगळ्यात आधी आपल्याला 3 वाटे तांदूळ हलक्या हाताने धुवून 1 तास फॅन खाली सुती कापडावर सुकवून घ्यायचे आहेत। आता हा सुकवलेला तांदूळ मध्यम आचेवर कढईमध्ये हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। तांदूळ भाजला की 1 वाटी प्रमाणात हरभरा डाळ सुद्धा खमंग भाजून घ्यायची आहे। आता 2-2 चमचे धणे आणि जिरे छान सुगंध येईपर्यंत भाजायचे। आता एका ताटामध्ये भाजलेला तांदूळ हरभरा डाळ काढून घ्यायची। त्यामध्ये न भाजलेली पाव वाटी उडीद डाळ घालायची आणि सोबत भाजलेले धणे जिरे घालायचे। सगळं छान मिसळून घ्यायचं आणि भाजणी तळून आणायची। आता उकड काढण्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी तेल घालायचं आणि छान उकळी आली की त्यामध्ये 2 चमचे मिरची पूड, 1 चमचा ओवा, पाव वाटी तीळ, चवीपुरतं मीठ आणि चकलीला छान स्वाद येण्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घालायच्या। मिश्रणाला छान उकळी आल्यानंतर थोडं थोडं करून भाजणीचं पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे। सगळी भाजणी घालून झाली की गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून मिश्रण 20 ते 25 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं। आता 20-25 मिनिटांनंतर चकलीचं थोडंसं मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालत घट्ट असं मिश्रण मळून घ्यायचं। लक्षात ठेवा, अगदी छान एकजीव गोळा तयार होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचं आहे, अन्यथा चकलीचे तुकडे पडतात। आता कोमट असतानाच हे मिश्रण तेल लावलेल्या साच्यामध्ये भरून छान चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। आता चकल्या तळण्यासाठी तेल छान गरम करत आपल्याला ठेवायचं आहे आणि हाय फ्लेम असताना आपल्याला या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि नंतर फ्लेम मीडियम करून आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। आणि मंडळी, अशा प्रकारे आपल्या मस्त खमंग भाजणीच्या चकल्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि डाऊट असेल तर कॉमेंट करा।